I welcome you all in Prakash Parva English Learning YouTube channel. Friends, we are continuing with the activity sheet in which today we are taking information about section 3 poetry from your activity sheet. Friends, this is section number 3 in your activity sheet. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या काही व्हिडिओजमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमधील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजची माहिती घेत आहोत. या सदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील प्रश्न क्रमांक 3 ए या प्रश्नातील पोएट्री या सेक्शनबद्दल माहिती घेणार आहोत. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा प्रश्न क्रमांक 3 आहे. क्वेश्चन नंबर 3A. तुम्हाला सूचना अशा प्रकारची दिलेली असेल. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 गुणांसाठी 3 ॲक्टिव्हिटीज करायला दिलेल्या असतील. यामध्ये प्रश्न क्रमांक 3A हा तुमच्या कोर्सबुकमधील कवितेवर आधारित किंवा कवितेतील कडव्यांवर आधारित 5 गुणांच्या आकलनात्मक कृती तुम्हाला करावयाच्या आहेत. आणि क्वेश्चन नंबर 3B सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम बघूया प्रश्न क्रमांक 3A. त्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2 गुणांसाठी दिलेली असेल. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. ही देखील 2 गुणांसाठी आहे. आणि तिसरी शेवटची ॲक्टिव्हिटी आहे टेस्टिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स ऑर पोएटिक डिव्हाइस. ही 1 गुणासाठी आहे. असे टोटल एकूण गुण आहेत 5. आणि तुम्ही ह्या 3ही ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्ही ही 10 मिनिटात सोडवायची आहे. तर चला बघूया एक ॲक्टिव्हिटीमधील माहिती. लेट्स बिगिन विथ द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. A1. दिस इज सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सोप्या कृतींची उत्तरे दिलेल्या कवितेमधील सहजपणे सापडतात. ही उत्तरे सूचनेनुसार काही शब्दात, काही वेळेला एका वाक्यामध्ये लिहायची असतात, तर काही वेळेला एका शब्दात लिहायची असतात. ही ॲक्टिव्हिटी आहे 2 गुणांसाठी. यामध्ये पुढील प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो. The simple factual activity is for factual understanding, which includes true or false, complete the following, choose the correct alternative, or match the columns. या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश यात होतो. यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे A2 ॲक्टिव्हिटी. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. नावाप्रमाणेच थोडी कॉम्प्लेक्स ही ॲक्टिव्हिटी असते. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ही दिलेल्या कविता किंवा कडव्यांचे आकलन, अनुमान, निष्कर्ष यावर आधारित असते. याची उत्तरे देण्याकरिता कवितेचा आशय आणि सेंट्रल आयडिया आपल्याला माहीत असणे आवश्यक असते. यामध्ये पुढील प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश होतो. दिस ॲक्टिव्हिटी इज फॉर टेस्टिंग अंडरस्टँडिंग, विच इन्क्लूड्स कम्प्लीट द गिव्हन वेब. एखादा वेब तुम्हाला कंप्लीट करायला येऊ शकतो किंवा एखादा टेबल दिला जाईल आणि कंप्लीट द गिव्हन टेबल अशा प्रकारची सूचना असेल. किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 4 तुम्हाला पर्याय देऊन त्यातील एक पर्याय निवडायला येईल. किंवा फिल इन द ब्लँक्स. या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये समाविष्ट होतात. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे A3 ॲक्टिव्हिटी. टेस्टिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स ऑर पोएटिक डिव्हाइस. दिस ॲक्टिव्हिटी टेस्ट द वोकॅब्युलरी ऑर मिनिंग ऑफ वर्ड्स. त्याच्यामध्ये समाविष्ट ॲक्टिव्हिटीज आहेत रायमिंग वर्ड्स, ओल्ड इंग्लिश वर्ड्स. एकतर तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायला येतील किंवा कवितेमध्ये जे ओल्ड इंग्लिश वर्ड्स आहेत ते आणि त्यांचे मॉडर्न इंग्लिश वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतील. किंवा सिनॉनिम्स, अँटोनिम्स, पोएटिक डिव्हाइस या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा सुद्धा समावेश होतो. पोएटिक डिव्हाइसवर आधारित कृतीमध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच,
यांसारख्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. यासाठी गुण आहे 1. हा पूर्ण प्रश्न क्वेश्चन नंबर 3A तुम्हाला 10 मिनिटात पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तुमचे वेळेचे नियोजन विस्कळीत होणार नाही. त्यानंतर यातील सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या प्रश्नामध्ये कोर्सबुक मधील कोणतीही एक कविता तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी दिली जाईल. तुम्हाला तुमच्या कोर्सबुकमध्ये एकूण 8 कविता आहेत. त्यातील एक कविता कॉम्प्रिहेन्शनसाठी व एक कविता ॲप्रिसिएशनसाठी विचारली जाऊ शकते. ज्या कवितेचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायला आलेले असेल ती कविता, त्याचे टायटल, पोएटचं नाव आणि ती पूर्ण कविता तुम्हाला दिलेली असेल. यासाठी या प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला या कवितेचा संपूर्ण अभ्यास आधीपासून करणे आवश्यक आहे. कवितेच्या विविध अंगांची, वैशिष्ट्यांची आणि घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. ॲप्रिसिएशन हे तुम्हाला पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला पॉइंट सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतील. ते पॉइंट्स पुढील प्रमाणे आहेत. टायटल, इट कंटेन्स हाफ मार्क. तुम्हाला कवितेचे टायटल तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असेल. पोएट्स नेम, इट ऑल्सो कंटेन्स हाफ मार्क. हे सुद्धा तुम्हाला दिलेल्या कवितेच्या खाली पोएट्स नेम सुद्धा दिलेले असेल. फक्त तुम्ही हे दोन्हीही लिहिताना अचूकपणे लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर राईम स्कीम 1 मार्क. राईम स्कीमचा जर तुम्ही फॉर्मॅट लक्षात घेतला, ती कशी काढायची जर हे लक्षात घेतलं तर राईम स्कीममध्ये सुद्धा तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळू शकतो. आपल्या पुढील पोएममध्ये राईम स्कीम पुढील व्हिडिओमध्ये राईम स्कीम कशा प्रकारे काढली जाते याचा देखील आपण व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहोत. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच इट कंटेन्स 1 मार्क. फिगर ऑफ स्पीच लिहिताना तुम्हाला त्या दिलेल्या कवितेमधील ओळ लिहिण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे आणि हे लिहित असताना तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आणि सेंट्रल आयडिया हा मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. 8ही कवितांचे तुम्ही कोर्सबुकमधील 8ही कवितांचे सेंट्रल आयडिया जर पाठ करून घेतली तर 4 ते 5 वाक्य लिहिल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स अचूक लिहिलेले असेल तर मिळू शकतात. असे एकूण टोटल मार्क्स आहेत 5. आणि या ॲप्रिसिएशनसाठी तुम्ही 10 मिनिटे वेळ देऊ शकतात. तुम्ही जर 10 मिनिटामध्ये जर व्यवस्थित ॲप्रिसिएशन लिहिले तर तुमचे वेळेचे नियोजन बिघडणार नाही. I wish you a best of luck for your exam. Thank you very much.